विदर्भात अधिवेशन सुरू आहे, मात्र विरोधी पक्ष कुठे दिसत नाही। विरोधी पक्ष सत्तेत विलीन झाल्याचे दिसत आहे। जनतेने याची नोंद घ्यावी। नागपूर इथं 82 वेगवेगळी आंदोलनं झालीत। केवळ कर्मचारी पेन्शन यावर चर्चा झाली। मंत्री आणि आमदार यांच्या भानगडी काढणार म्हणून सांगितल्यावर थातूरमातूर चर्चा केली। जुनी पेन्शन मागणाऱ्यांना माझं आवाहन आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा यांनी 2000 साली नवीन पेन्शनचा घाट घातला। जुन्या पेन्शनचा फंड शेअर बाजारात वापरण्याचा त्यांचा घाट होता। मात्र काही खासदारांनी जाणीवपूर्वक सांगितलं की स्पेक्युलेटिव्ह मार्केट फंड गुंतवल्यास याची वैयक्तिक जबाबदारी फिक्स करावी असं सांगितलं। त्यामुळे ते थांबलं। मार्च-एप्रिल मध्ये लोकसभा निवडणूक होतील, त्यामुळे जुन्या पेन्शनची मागणी करणाऱ्यांनी आग्रह करावा, नाहीतर आचारसंहितेच्या नावाखाली लागू करणार नाहीत। यासाठी कर्मचाऱ्यांनी पेन्शनचा मुद्दा लावून धरावा। राज्य सरकारकडे आरक्षणाचं धोरणच नाही। ओला आणि कोरड्या दुष्काळाबद्दल स्टँडिंग इन्स्ट्रक्शन सरकार निर्माण करू शकले नाही। अनेक शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही। विधान भवनात या संदर्भात चर्चा नाही। मिलीजुली सत्ताधारी विरोधकांचे चाललेले आहे। यातून लुटारू वृत्ती वाढते। याची जनतेने नोंद घ्यावी। जनतेने यांना निवडून देऊ नये। पूर्ण बदल होणे आवश्यक आहे। काँग्रेस, एनसीपी, शिवसेना, उभाटा हे सभागृहातील विरोधक आहेत। यातील उद्धव ठाकरे थोडं बोंबलतात, इतर नसल्यासारखे आहेत। दिशा सालियन प्रकरणात सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहे। पीडितेचे नाव घेता येत नाही, मात्र सरकार आणि माध्यमांकडून ते सातत्यानं घेतलं जात आहे। लोकसभा, विधानसभा निवडणूक एनडीएची भूमिका महत्त्वाची आहे। एका ताटात बसले, मात्र ते एकत्र जेवले नाहीत। ओबीसी हा वेगळा घटक आहे, याचं ताट वेगळं पाहिजे। मराठा समाजासाठी वेगळं आरक्षण दिलं पाहिजे। जे सत्तेत बसले त्यांना आरक्षण देण्याची भूमिका नसल्याचे दिसते। देवेंद्र फडणवीस आणि पवार यांच्यावर आरोप। कुंभकोणी यांना तुम्ही सुप्रीम कोर्टात उभे राहू नये असे आदेश तुम्ही का दिले ते अगोदर सांगावे। तुम्हालाही माहिती आहे नाव घ्यायला का लाजतंय? काँग्रेस आहे, एनसीपी आहे, त्याच्यानंतर शिवसेनेतून स्प्लिट केलेले असणारे उद्धव सेना आहे, त्याच्या पलीकडे आपल्याला नाही सभागृहामधले, तेव्हा तिन्ही पक्ष आहेत ते। त्यामध्ये असणारा उद्धव ठाकरे थोडं बोंबलतात, त्याच्या पलीकडे आपल्याला बोंबलताना दोन पक्ष एनसीपी आणि काँग्रेस तर आपल्याला अजिबात दिसत नाही। हे दोघं अस्तित्वात आहेत हेच वाटत नाही, अशी परिस्थिती आहे। सर, दिशा सालियनच्या प्रकरणात SIT नेमण्यात आलेली आहे, मात्र मुळात आपण कायद्याच्या अभ्यासात आहात म्हणून एक प्रश्न की कोर्टाने किंवा आपण कायद्यात असं म्हणतो की कुठल्याही पीडितेचं नाव अशा प्रकरणात घेता येत नाही। मात्र विरोधी पक्ष असेल किंवा मग सत्ताधारी असेल वारंवार त्या मुलीचं नाव घेत आहेत आणि यामुळे कायद्याचा कुठेतरी भंग होतोय असं तुम्हाला वाटतं? मी एवढंच म्हणेन त्याच्यामध्ये की सुप्रीम कोर्टाने एक निर्णय असा दिला होता की विक्टिम जे आहे त्यांचं नाव घेणं टाळलं पाहिजे। आणि बऱ्याच प्रमाणात मी असं म्हणेन की विक्टिमचं नाव घेणं टाळलं जातं आहे, पण ते दिशा सालियनच्या संदर्भातलं टाळलं जाते असं नाही। राज्यकर्तासुद्धा जेवढा जबाबदार आहे तेवढं प्रिंट, इलेक्ट्रॉनिक माध्यम आणि यूट्यूब चॅनल जे आहेत तेही त्याला तेवढे जबाबदार आहेत की त्यांनी दिशा सालियन हिचं नाव घेत त्या न्यूज देतात अशी परिस्थिती आहे। SIT नेमण्यात आलेली त्या संदर्भात आपल्याला काय वाटतं? कोर्टाचा अधिकार आहे, कोर्टाच्या अधिकारावरती तुम्ही कॉमेंट करू शकत नाही। राज्य शासनाकडे आरक्षणाच्या संदर्भातलं धोरणच नाही। तसंच ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काळ याच्या संदर्भातल्या स्टँडिंग इन्स्ट्रक्शन ज्या पाहिजेत ते अजून हे सरकार निर्माण करू शकलं नाही।
तीच भूमिका पीक विमाच्या संदर्भात सुद्धा आहे. अनेक शेतकऱ्यांना विमा मिळालेला नाही अशी परिस्थिती आहे आणि हे शासन नागपूरच्या विधानसभेमध्ये या महत्त्वपूर्ण प्रश्नांवरती चर्चाच आपल्याला दिसत नाही. मिलीजुली सत्ताधारी विरोधकांचं चाललेलं आहे. यातून लुटारू वृत्ती जी आहे तीच वाढते. जनतेने याची असणारी नोंद घ्यावी आणि पुन्हा यांना निवडून देऊ नये ही दक्षता घ्यावी. होलसेल बदल हा होणं राजकारणातला गरजेचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आपण आता विचार या संदर्भात आपली काय भूमिका असणार आहे, आपण कशी तयारी हे माझी भूमिका म्हणण्यापेक्षा इंडियाची भूमिका काय ती महत्त्वाची आहे. एकत्र बसले पण एका ताटात जेवले नाहीत अशी परिस्थिती आहे. जरांगे पाटलांनी 24 तारखेचं अल्टिमेट दिलं, त्याच्यानंतर काय होतं? आपल्यासारखा सुद्धा मी 24 तारखेला काय जाहीर करणार ती वाट बघतो. इंडिया आघाडीमध्ये काय आपलं स्थान काय असणार आहे, जाणार नाही जाणार, अल्ला जाणे. सोबत तुम्ही वेगळे लढणार? मी असं म्हणेन अल्ला जाणे. तुमची जर समजा सत्तेधारी किंवा सत्तेसभा भविष्यात तुमची महाराष्ट्रात सत्तेत आली किंवा सत्तेसभा घेतला मराठा आरक्षण संदर्भात काय होईल? ते आम्ही तर भूमिका घेतलेली आहे की OBC हा जो आहे हा वेगळा घटक आहे. याचं ताट वेगळं राहिलं पाहिजे. राहिलं मराठा समाज आणि तत्सम काही आहेत त्यांचा आरक्षणाचा इश्यू जो आहे तो वेगळ्या पद्धतीने तिथे असणारा डील करावा लागणार आहे. त्या संदर्भातली जी पावलं उचलली पाहिजेत या शासनाने ती दिसत नाही आहेत आणि मुळात जे सत्तेमध्ये बसलेले आहेत त्या सगळ्यांना आरक्षण द्यायचं नाही अशी असणारी भूमिका आहे. कालच्याच वर्तमानपत्रामध्ये बातमी अशी ऐकली की देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही असा आरोप केला. पण आम्ही देवेंद्र फडणवीस यांना असताना विचारतो की ज्या कुंभकोणी ॲडिशनल जनरल महाराष्ट्र मुंबई हायकोर्टामध्ये किल्ला लढवला आणि आरक्षण मिळवून दिलं, त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही उभं राहू नका असा जो आदेश दिला तो आदेश का दिला याचा असणारा खुलासा जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांनी करावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो. विदर्भामध्ये अधिवेशन चाललेलं आहे. आणि या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष अस्तित्वात आहे असं दिसतच नाही आहे. जेणेकरून विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षामध्ये विलीन झाला आहे असंच चित्र त्या ठिकाणी दिसते. जनतेने याची असणारी नोंद त्या ठिकाणी घ्यावी
माझ्या माहितीप्रमाणे नागपूरमध्ये विदर्भातल्या वेगवेगळ्या संघटनांनी मिळून ब्याऐंशी धरणं आंदोलनं झाली. त्याच्यापैकी फक्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या संदर्भात हीच चर्चा त्या ठिकाणी झाली आणि त्याचं कारणही एक होतं की काही कर्मचाऱ्यांनी मंत्री आणि आमदार आमच्या प्रश्नावरती डावलण्यात आलं तर आम्ही भानगडी काढल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून थातूर मातूर पेन्शनच्या संदर्भातला उत्तर त्या ठिकाणी देण्यात आलं की आम्ही बजेटमध्ये त्याची तरतूद करू. जुनी पेन्शन मागणाऱ्यांना माझं असणारं आव्हान आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, BJP यांनी 2000 साली नवीन पेन्शन स्कीम आणण्याचा घाट घातला. त्यावेळेस जुना पेन्शन फंड जो आहे तो शेअर मार्केटमध्ये वापरण्याचा त्यांचा घाट होता, परंतु काही खासदार यांनी जाणीवपूर्वक हा पेन्शन फंड स्पेक्युलेटिव्ह मार्केटमध्ये वापरला जाणार नाही आणि जो कोणी निर्णय घेईल ह्या स्पेक्युलेटिव्ह मार्केटमध्ये गुंतवण्याचा त्याच्यावरती व्यक्तिगत जबाबदारी फिक्स केली पाहिजे. आणि म्हणून ते थांबलं. जुन्या पेन्शन मागणाऱ्या संघटनांना माझं असणारं आव्हान आहे, मार्च एप्रिलमध्ये लोकसभेच्या निवडणुका होतील. आत्ताचा सरकारचा दगडाखालचा हात आहे. ताबडतोब ती अंमलबजावणी करा हा आग्रह धरा. लोकसभेच्या निवडणुका झाल्या किंवा लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान बजेट महाराष्ट्राचं सादर केलं जाईल आणि आचारसंहितेच्या नावाखाली मतदान आणि मतावरती आपला परिणाम होणार म्हणून आम्हाला अंतर्भूत करता येणार नाही असा कांगावा करतील आणि म्हणून कर्मचाऱ्यांनी पेन्शनचा मुद्दा ताबडतोब लावून धरावा अशी परिस्थिती आहे.